मराठा आरक्षणाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली तर मराठा आरक्षण मिळावं आणि जातनिहाय जनगणना मात्र आधी करावी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा आरक्षणासाठी हीच आमची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय। जातनिहाय जनगणनेनुसारच मराठा आरक्षण देण्यात यावं अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे। कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी जातीनिहाय जनगणना केली आणि 50% मर्यादा वापरून त्या ठिकाणी सर्व वर्गांना सामावून घेण्याचं नवीन आरक्षण धोरण हे काँग्रेस शासित प्रदेशामध्ये हे स्वीकारलं गेलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने देखील या जातीनिहाय जनगणना ताबडतोब करावी आणि जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण द्यावं हा देखील आपला ही भूमिका आहे। सर्व जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाकडे आम्ही मोठ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो। सामाजिक कार्यकर्ते हे समाजाच्या हितासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी एक संघर्ष उभा केलेला आहे। त्यांच्या पाठीमागे कुठलाही राजकीय पक्ष नाही, समाज त्यांच्याबरोबर आहेत आणि त्या दृष्टिकोनातून समाजाला न्याय देण्यासाठी ते मुंबईपर्यंत येणार आहेत। याच्यात लोक त्यांच्याबरोबर आहेत। त्यामुळे नितेश राणेंनी फक्त त्यांच्या नेत्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी असं एखादं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं आहे। सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, 2 उपमुख्यमंत्री तुमच्याकडे आहेत, तुम्ही जाऊन चर्चा करावी, चर्चा करून मार्ग काढावा।